नमस्कार मंडळी, मी आहे भावेश जाधव. स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर हा आहे आमच्या वसई विरार एपिसोडमधला पहिला एपिसोड. तर आम्ही या एपिसोडमधून तुम्हाला दाखवणार आहोत सर्व वसई विरारमधले पर्यटन केंद्र आणि काही महत्त्वाचे ठिकाण. तर सुरू करूया पहिला नालासोपाऱ्यापासून. तर नालासोपारामधलं एक सोपारा गाव हे ठिकाण व्यापारी लोकांचं महत्त्वाचं ठिकाण होतं आणि इथूनच सगळं बाहेरच्या देशाला एक्सपोर्ट इम्पोर्ट व्हायचं. नालासोपाऱ्याच्या अगोदर सोपारा या नावाने या नालासोपाऱ्याला ओळखलं जायचं. सोपाऱ्याचे पण भरपूर नावं होते, जसे काही सुपारक, सुपारक नगरी, सोपारा आणि शेवटला पडलं हे सोपारा नाव. आज आपण जाणार आहोत सोपाऱ्यातल्या प्राचीन काळी बुद्ध स्तूपावर. ते बुद्ध स्तूप आहे 2500 वर्ष पूर्वीचं बुद्ध स्तूप. तर आता बुद्ध स्तूप म्हणजे काय? तर पूर्वीच्या काळी जेव्हा बौद्ध भिक्षू मरण पावले, त्यांच्या अस्थी व त्यांचे काही देहाविशेष व त्यांचे वापरण्यात आलेल्या वस्तू ह्याच्यावर बनवणारी एक वास्तू, एक गोलाकार वास्तू ह्याला बोलतात स्तूप. तर चला आज जाऊया आपण 2500 वर्ष पूर्वीच्या बुद्ध स्तूपावर. कसा दिसतो हा तुम्हाला मी दाखवतो. समोर आहे अशी सुंदर अशी गौतम बुद्धांची मूर्ती आणि त्याच्या बाजूला आहे हा मोठा स्वागत करणारा प्रवेशद्वार. यावर हत्ती, घोडे व मस्त असे नक्षीकाम केले गेले आहेत. ही जागा नालासोपारा स्टेशन पासून 2 किलोमीटर आत सोपारा गावामध्ये आहे आणि या गावात यायला तुम्हाला नालासोपारा स्टेशन वरून रिक्षा सुद्धा भेटते. तर मंडळी, हा आहे या स्तूपाचा मेन प्रवेशद्वार. आता सध्या आर्कोलॉजी डिपार्टमेंटच्या अंडर ह्याचं काम चालू आहे, त्यासाठी इथे परवानगी देत नाही सहसा, पण आज संडे असल्यामुळे आम्हाला ओपन भेटलंय. तर मंडळी, हा आहे 2500 वर्ष पूर्वीचा बौद्ध स्तूप आणि अजूनही चांगल्या अवस्थेत आहे. असं म्हटलं जातं की गौतम बुद्ध स्वतः इथे येऊन राहून गेलेले आहेत. 1882 मध्ये जेव्हा पंडित इंद्रजी लालनी जेव्हा इकडे उत्खनन करायला सुरू केले, तेव्हा त्यांना इथे हे भलं मोठं स्तूप सापडलं आणि ह्याच्यासोबत सापडले काही वस्तू सापडले. त्याच्यामध्ये एक पेटी सुद्धा सापडली आणि त्या पेटीमध्ये होते सोन्याची फुलं आणि काही कळस होते, चांदीचे कळस होते. अजून काही अवशेष त्यांना सापडले. गौतम बुद्धांच्या छोट्या मूर्त्याही सापडल्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा इथे या स्तूपाला भेट देऊन गेले आहेत. पुढे जाऊन बघूया हा बुद्ध स्तूप. या, हा बघा, मस्त असा गोलाकार आकार देऊन हा स्तूप बनवला गेला आहे. सध्या ह्याचं आर्किओलॉजी डिपार्टमेंट ह्याच्या डागडुगीचं काम करते आहे आणि या ज्या गोलाकार विटा दिसतात या मला वाटतं आता नवीन विटा लावलेल्या आहेत आणि ज्या वरती आहेत त्या या जुन्या विटा आहेत. या पुढे
इथे जी आहे ही नवीन वीट आहे आणि इथे तुम्ही बघू शकता या जुना विटा म्हणजे 2500 वर्ष पूर्वीच्या विटा आहेत. बघा अजूनपर्यंत किती मजबूत आहे आणि या आत्ताच्या विटा. तर मंडळी हे जे तुम्हाला दिसतात आहेत एक गोलाकार आकाराचे छोटे छोटे स्तूप, तर हे आहेत बौद्ध भिक्षू जेव्हा मरण पावले त्यांचे स्मरणार्थ बनवलेले हे छोटे छोटे स्तूप आहेत. हे अगोदर दिसत नव्हते परंतु आता जेव्हा मध्येच उत्खनन झालेलं तेव्हा हे क्लिअर दिसावे लागलेत आणि हे सुद्धा विटांनी गोलाकार आकार देऊन बनवलेले आहेत. उत्खननच्या वेळी हा स्तंभ इथे सापडलाय आणि असं वाटतंय गौतम बुद्धांची मूर्ती यात कोरलेली आहे. (1882) मध्ये उत्खनन केले असताना हे सापडले गेलेल्या मूर्त्या अजूनही इथे आहेत आणि ह्याच्यासोबत मिळाले अजून एक शिलालेख, ते आता मुंबईच्या संग्रहालयामध्ये आहे. त्यासोबत इकडे एक महादेवांची मूर्ती सुद्धा सापडली गेली होती, ती अजूनही इकडे जवळ असलेल्या एका मंदिरामध्ये आहे. इथे उत्खनन केल्यावर अजून भरपूर वस्तू सापडतील असं वाटते. आता हा समोरचा दगड बघा, हे सुद्धा विशेष काहीतरी वाटते. इथेच आपली व्हिडिओ संपन्न होते आणि व्हिडिओ लाईक करायला, कमेंट करायला विसरू नका आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून जावा. धन्यवाद.